शहरवासियों की सुरक्षा को प्राथमिकता देते हुए नागपुर पुलिस ने आज एक सराहनीय कदम उठाया। पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंघल और उनकी टीम ने शहर के अलग अलग इलाकों में 1000 से ज्यादा हेलमेट मुफ्त बांटकर लोगों को सड़क सुरक्षा और हेलमेट की अनिवार्यता के प्रति जागरूक किया है। नए नियमों के मुताबिक टू व्हीलर पर आगे और पीछे बैठने वाले दोनों के लिए हेलमेट पहनना जरूरी है। हालांकि नागपुर में 90 से 95% वाहन चालक हेलमेट का इस्तेमाल करते हैं, लेकिन जो लोग अब भी इस नियम का पालन नहीं कर रहे हैं, उन्हें नागपुर पुलिस लगातार जागरूक करने और समझाने का प्रयास कर रही है। अगर किसी को लगता है कि बिना हेलमेट के सड़कों पर निकलना चालान से बचने का आसान तरीका है, तो यह गलतफहमी अब भारी पड़ सकती है। हर इलाके के सिग्नल पर लगे सीसीटीवी कैमरे बिना हेलमेट वालों को तुरंत डिटेक्ट कर ई चालान भेजने की पूरी प्रक्रिया में सक्रिय है। हादसे में पीछे बैठने वाले को भी उतनी ही गंभीर चोट लग सकती है जितनी सामने वाले को। इसलिए हेलमेट सिर्फ एक कानूनी बाध्यता नहीं, बल्कि जान बचाने की ढाल है। मुफ्त हेलमेट वितरण से एक तरफ जहां लोगों में खुशी और राहत है, वहीं दूसरी तरफ अब नियम तोड़ने का भी डर बढ़ गया है। लोग समझने लगे हैं कि नियमों का पालन उनकी अपनी सुरक्षा के लिए है और नागपुर पुलिस इस पहल ने लोगों को संजीदगी से हेल्मेट पहनने के लिए प्रेरित किया है। हा अभियान आम्ही म्हणजे जवळपास 1 वर्षापासून वेगवेगळी पद्धतीने लोकांमध्ये एक विश्वास किंवा त्यांच्याकडून अशी अपेक्षा की तुम्ही सगळ्यांनी हेल्मेटचा वापर केला पाहिजे। जे आमचे ॲनालिसिस आहे त्याच्यात असं दिसतोय की जास्तीत जास्त जे डेथ होत आहे रोड ॲक्सिडेंट्समध्ये किंवा अदरवाईज वाहन चालवताना ते हेल्मेट बिना धारण केल्यामुळे किंवा स्ट्रॅप ना लावल्यामुळे होत आहे। तर आम्ही सगळ्यांनाही सांगतोय की तुम्ही हेल्मेटचा वापर करा आणि आज जवळपास 1000 हेल्मेट्स आपण पूर्ण शहरामध्ये वाटप करतो आहे आणि ते याच्यासाठी आहे की बाई सगळ्यांना कळलं पाहिजे आणि एकच वेळेस ही आमची मोहीम पूर्ण शहरामध्ये चालू आहे आणि बहुतेक याचा चांगला परिणाम होईल आणि जे आपल्या शहरामध्ये आता जवळपास 49 लोकांची मृत्यू झालेली आहे रोड ॲक्सिडेंट्समध्ये 1 जानेवारीपासून। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याला रिव्हर्स आपल्याला करायचे आहे या ट्रेंडला। याच्यासाठी आमची ट्रॅफिक पोलीस आमचे सर्व अधिकारी म्हणजे पोलीस स्टेशनचे अधिकारी पण या मोहिमेमध्ये पूर्ण खंबीरपणे उभे आहे आणि भाग घेत आहे। आणि एक ते असं आहे की नागपूर शहरामध्ये जर बघितला तर लोक जनरली जवळपास 90% लोक ऐकतात। एक चांगली गोष्ट आहे नागपूर शहरामध्ये आणि हे जे थोडेसे लोक राहिलेले आहे यांनी पण जर धारण केला हेल्मेट तर मला असं वाटतं की पूर्ण देशामध्ये आपला नंबर 1 वर आपण पोहोचू शकतोय की 100% लोक हेल्मेट धारण करतात। आणि हे जे प्रतिज्ञा आपण घेतोय जे ओथ घेतोय याचा एकच हेतू आहे की जे हे हेल्मेट घालत नाही त्यांना कळलं पाहिजे हेल्मेटचा किती महत्त्व आहे। तसेच यांना आपण जे प्रॉमिस आहे याच्या असं पण सांगतोय की तुम्ही हे जे आपण ओथ घेतोय प्रतिज्ञा जे घेतोय हे इतरांना पण जाऊन तुम्ही सांगा। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ निशा पंजवानी, BCN न्यूज नागपुर।